अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. परवापासून सप्ताहाला सुरू होणार आहे, म्हणजे सुरुवात होणार आहे 20 तारखेपासून 27 तारखेपर्यंत. खरं तर सप्ताह हा 7 दिवसाचाच असतो. 26 तारखेलाच आपण आपलं सगळं वाचून होतं आणि त्याची सांगता आहे तर ती आपल्याला 27 ला करत असतो. गुरुचरित्र पारायणा संदर्भात बऱ्याच महिलांच्या बऱ्याच काही शंका आहेत. मला जेवढं कव्हर करता येईल तेवढं मी आज कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात प्रथम ताई 19 तारखेला आमचा 5वा दिवस आहे, मासिक धर्माचा 5वा दिवस आहे. आम्ही गाई आणि कुत्र्याला भाकरीचा तुकडा देऊ शकतो का? बघा, तुम्हाला 5वा दिवस आहे, तुम्हाला कुठलीही त्रास होत नसेल तुम्ही देऊ शकता, किंवा तुमच्या घरातलं कोणाला तरी सांगा की बाबा तू करून दे. 4था दिवस असल्यावर अर्थात तुम्हाला ते देता नाही येणार, 5वा दिवस असल्यावर देता येईल. गुरुचरित्राच्या पारायणाला तुम्ही घरात बसणार आहात किंवा तुम्ही केंद्रात बसणार आहात, केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर ठेवायचं असतं. आता हे तुम्ही पहिल्या दिवशी ठेवलं तरी चालतं, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी दुसऱ्याच दिवशी ठेवायचं. पहिल्या दिवशी जर तुम्ही घरात पारायण करणार असेल तर तुम्ही घरात ठेवा, नंतर तुम्ही केंद्रात जाऊन ते तिथे केंद्रात ठेवू शकता. दुसरं, विटाळ आणि मासिक धर्म याच्यावर बऱ्याच बायकांचे प्रश्न आहे. आता समजा ताई 21 तारखेला माझा 5वा दिवस आहे, मग मी 22 तारखेला मला 5वा दिवस आहे, किंवा 21 तारखेला मला 5वा दिवस आहे, मग 21 तारखेला सुरुवात करू का, 22 तारखेला सुरुवात करू का? बघा, गुरुचरित्राचं पारायण तुम्ही कधी पण करू शकता, कुठलंच नियम नाही. पण जर तुम्हाला सप्ताहात गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल आणि काही महिलांना मासिक धर्माचा 4था दिवस असेल, 5वा दिवस असेल, तर अशांनी काय करायचं? आता नीट ऐका. 20 तारखेला आपला गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे. ज्यांना 5वा दिवस येतो, 20 तारखेला 5वा दिवस येतो, कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण नाहीये, कुठलाही त्रास तुम्हाला होत नाहीये, तुम्ही डबल आंघोळ करून तुम्ही सकाळी पारायणाला बसू शकता. पण 4था दिवस आहे, आपलं असतं ना, किंवा 4थ्या दिवशी आपल्याला जी काही अडचण आहे, जो काही त्रास आहे, तो 4थ्या दिवशी थांबतो, 5व्या दिवशी आपण कामाला लागतो. तुम्हाला जर 4था दिवस असेल तर काय करायचं? बघा, गुरुचरित्राचं पारायणाचं काही नियम असतात जे आपल्याला पाळावे लागतात. आता जर तुम्हाला 4था दिवस असेल तर काय करा, तुमच्या घरातली एखादी व्यक्ती असेल, मिस्टर असतील, सासूबाई, जाव, दीर, कोणीतरी असेल, त्यांना म्हणा आजच्या दिवस तू वाचून घे म्हणा. थोडेफार अध्याय, जे 1 ते 9 अध्याय आहे, जेवढं जमेल तू त्या पहिल्या दिवशी वाचून घेण्याचा प्रयत्न करा. असं तुम्ही करू शकता. दुसऱ्या दिवशी नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा पण एक ऑप्शन आहे जे तुम्ही फॉलो करू शकता. आता सगळ्यात वेळेस असं होतं की मासिक धर्म आपल्या हातात नाहीये. कोणाची तारीख जर 25 असेल, कोणाची 27 असेल, आणि जर अपघात आली तर काय करायचं? बघा, गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचं नाही 4-5 दिवस, त्याला तो असं वाचण्याचं नाही. गुरुचरित्र ग्रंथ हा 7 दिवसात तुम्हाला तो कंप्लीट करावा लागतो. आता जर मधून अजून जर तुम्हाला मासिक धर्म आला तर कोणाकडनं तरी तो वाचून घ्या. शेजारच्या मावशी असतील, घरातील व्यक्ती असेल, घरातल्या व्यक्तींनी जर वाचणार असेल तर तुम्ही एका खोलीत बसा, ते येऊन त्यांचं वाचून जातील, असं तुम्ही करू शकता. किंवा एखाद्या गुरुजींकडनं बोलून तुम्ही समाप्ती करू शकता. आता ताई आमची जाव डिलिव्हरी होणार आहे किंवा कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे, आता बघा असा प्रश्न तुम्ही विचारता की तिला 25 तारीख दिलेली आहे. मला बऱ्याच अशाच एक कमेंट झाले की ताई की 25 तारीख दिली आहे, मग अशा वेळेस काय करायचं? लक्षात घ्या, आता बाळ कधी बाहेर येणं हे आपल्या हातात नाही, किंवा मी पण तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जो सुतक असतं हा 3 पिढ्यांपर्यंत पाळायचं असतं. आता जे चुलत आहे त्यांचं काही पाळायची आपल्याला गरज नाही पडत. 3 पिढ्यांपर्यंत सुतक पाडायचं असतं. म्हणजे कोण? आपले सासऱ्यांचे वडील आणि त्यांचे आजी सासरे, जे सख्खी आणि चुलत एवढ्यापर्यंत, जे चुलत लांबचे आहे त्यांचं काही पाळायची गरज नाही. पण अर्थात जे सख्खी चुलत आहे ते त्यांचं तुम्ही पाळू शकता. ज्यांना अशा अडचणी आहेत त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात नंतर दत्त जयंती झाल्यावर पण तुम्ही पारायण करू शकता. बऱ्याच महिलांना अशा अडचणी आहे की 20 तारखेला मला 6वा दिवस आहे, मी पारायण करू का? आता तुमची मासिक धर्म हा किती दिवस चालतो हे तुमच्या हातात. आपल्याला माहिती असतं की 4 दिवस त्रास होतो, 5 दिवस त्रास होतो, आणि कधी कधी सडनली पण त्रास होतो. मग अशा वेळेस काय करू शकतो? असं जर तुम्हाला जाणवलं की आज माझा 5वा दिवस आहे, कधीच मला त्रास झाला नाही आणि ह्याच वेळेस मला त्रास झाला, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? जर तुम्हाला जाणवलं तर कोणाकडनं तरी, मुलगी असेल, मिस्टर असेल, त्यांच्याकडनं वाचून घ्या. दुसऱ्या दिवशी डोक्यावर आंघोळ करून परत तुम्ही पारायण करू शकता. तुमच्या मनात काहीच नाहीये, पण काही नियम आहे जे तुम्ही पाळू शकता. आता हे झाले मासिक धर्म आणि सुतक विटाळ यांचे.
घरात पारायण केल्यावर त्याची समाप्ती कधी करायची? 7 दिवसाचा हा सप्ताह काळ असतो. दत्त जयंतीला आपण नैवेद्याला म्हणजे नैवेद्य दाखवू शकत नाही, कारण अर्थात दत्त महाराजांचा उपवास असतो, म्हणून तो आपण दुसऱ्या दिवशी त्याची सांगता करायची असते. पण तुम्ही घरात दत्त जयंती ते तुम्हाला मी नंतर सांगेलच, फक्त आता तुम्हाला सांगते आहे की दत्त जयंतीची सांगता ही आपल्याला दत्त जयंती साजरी करायचीच आहे आपल्याला 24ला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जी काही अडचण आहे तुम्हाला म्हणजे लाईक पारायणाचं, तर तुम्हाला ग्रंथ उचलणं, तो नैवेद्य दाखवणं हे तुम्हाला 27 तारखेला करायचं असं. केंद्रातच बसा मी तुम्हाला सांगेल, पण काही अडचण असेल तर तुम्ही घरात पण बसू शकता. नियम सगळ्यात महत्वाचं की ताई माझं ऑपरेशन झालं आहे, मी खाली बसून वाचू शकत नाही, बिनधास्त खुर्ची प्लास्टिकच्या खुर्चीवर घ्या, टेबल घ्या, तिथे तुम्ही बसू शकता. आता मी चटईवर झोपणार आहे तर मग पांघरायला काय देऊ? काही अडचण नाही, तुम्ही चटईवर झोपणार आहे, फक्त चटईवर झोपू नका, बॅक पेनचा खूप त्रास होतो. आपल्याला गादीवर झोपायला सांगितलं नाहीये, दिवाणवर झोपायला सांगितलं नाही. म्हणजेच काय, तुम्हाला जर दिवाणवर ज्यांना बसायचाच प्रॉब्लेम आहे त्यांनी काय करायचं, त्यांनी डायरेक्ट दिवाणची गादी काढून घ्या, तिथे चटई टाका, 1-2 बेडशीट, ब्लँकेट, चादर काय असेल ते टाकून द्या, त्याच्यावर तुम्ही झोपा. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी सांगते. आता आपल्यासारख्या लोकांनी काय करायचं, बिनधास्त चटई टाका, 4-5 चादरी टाका, 4-5 चादरी तुम्ही पांघरून घ्या. पांघरून कुठलेही घेऊ शकतो, फक्त एवढंच की डाव्या खुर्चीवर ते झोपायचं असतं. आता कंटिन्यू डाव्याच बाजूला झोपायचं असं नाहीये, झोपताना तुम्ही डावी कुशीवर झोपा की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. हे काही बऱ्याच अशा काही प्रश्न आले होते, जे मी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आता सगळ्यात महत्वाचं, हे झाल्यावर ताई पारायण कधी करायचं? आम्हाला 3ला उठून पारायण करणं शक्य होत नाही, आम्ही 11 ते 12च्या मध्ये करू का? पहाटे 3 ते दुपारी 4 याच्या मध्ये पारायण करायचं आहे. 12 ते 12:30 ही दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो, म्हणून आपण तेव्हा सेवा करू शकत नाही. पण तुम्ही 3ला करा, 4ला करा, 5ला करा, 6ला करा, 7ला, 8ला, 9, 10, 11, 12. 12 झालं की थांबायचं, 12 वाजून 5 मिनिटांनी थांबून घ्यायचं, 12:30 पर्यंत स्किप करायचं, 12:30 नंतर तुम्ही कधी पण करा 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंतच गुरुचरित्राचं पारायण करायचं, 4:30-5 करू नका. 4 म्हणजे 4चा ठोका गेला की विषय संपला, त्याच्या आत तुम्हाला वाचायचं आहे. पहाटेच्या वातावरण शुद्ध असतं, गडबड गोंधळ नसतो, म्हणून पहाटे सांगता. आता आजकाल सामुदायिक पारायण आपल्या केंद्रात होतं की 8च्या आरतीनंतर आपण तिथे जाऊन पारायण करू शकतो. तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल ते तुम्ही करा. आता पहिल्या दिवशी जर पहाटे केलं तर दुसऱ्या दिवशी पहाटे करायचं का? तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही पारायण करू शकता. बऱ्याच वेळा अशा पण कमेंट्स आल्या का ताई, मी जर अर्धाच म्हणजे आता लाईक 4च अध्याय वाचले आणि 4 मी दुपारी वाचले, तर लहान बाळ आहे, काहीच करू शकत नाही. असे काही नियम नाही की एकाच बैठकीत करायचे. अर्थात जेव्हा आपण केंद्रात सामूहिक पारायण करत असतो की एका माईकवर ताई किंवा दादा पारायण वाचत असतात आणि आपण पण त्यांच्या पाठीमागे वाचत असतो, तेव्हा एका बैठकीत करायचं असतं. घरातही एकाच बैठकीत करायचं असतं. पण ज्यांना शारीरिक अडचण आहे त्यांनी एका बैठकीत, लाईक ताई आमचे गुडघे दुखतात किंवा एका वेळेस, आता मी माझ्यावरनं पण सांगते की आता अर्थात डिलेव्हरीमुळे पाठदुखी थोडीशी लागतेच, कितीही काळजी घेतली तरी पण थोडीशी पाठदुखी होते. तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं चक्कर मारून आले किंवा बाळ उठलं तर तुम्ही ते स्किप करू शकता. मधून अधून जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर जाताना तुम्ही वॉशरूमचा वापर केल्यावर चप्पल असते ती बाहेरच काढतो, पूर्ण हातपाय तोंड धुवायचे, थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्या शरीरावर थोडंसं पाणी शिंपडायचं, गोमूत्र पण थोडंसं शिंपडायचं आणि जाऊन वाचायला बसायचं. गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा आपल्या घरात पारायण होत असतं तेव्हा पण तुम्हाला ह्या नियम अटी आहे की वारंवार घरात गोमूत्र शिंपडलेलं पाहिजे. घरात कोणी पण येऊ, आपल्या घरात तेवढी पवित्रता राखली पाहिजे, कारण साक्षात दत्त महाराज सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असतात. आणि महिलांना काहीच मनात तुम्ही अजिबात आणू नका की असं करू का, तसं करू का, कुठलीच भीती बाळगू नका. जे तुम्हाला व्यवस्थित तुमच्या शरीराला जेवढं झेपतं आहे तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला असं खूप नियम अटी नाही सांगणार आहे, खूप साधे सोपे नियम आहे. खायचे पण नियम तुम्हाला सगळे समजले असतील. भगर खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता, काहीच काळजी करू नका. फक्त मनापासून पारायण करा. कोणीतरी सांगते की कर तुझं खूप चांगलं होईल, अरे बापरे एका परचं करायचं, असं नका करू. मनापासून प्रत्येक अध्याय एक अमृतासारखा आहे. एवढे 53 अध्याय आपल्याला मिळणार आहे, अमृतासमान अध्याय आहे. जेव्हा ती वाचण्याची गोडी लागते ना, तेव्हा 2-2.5 तास कसे जाताना समजत नाही. जो पारायण करतो ना, म्हणजे
काय म्हणतो ना, वाचायचं म्हणून वाचतो, त्याला काही कधीच अनुभव नाही येणार. पण जो आत्मसात करतो, जे असं नाही की नाही माझं करायचं आहे, मला काहीतरी चांगलं करायचं आहे, मला वाचायचं आहे, त्याच्यात काय घडलं त्या त्या झोनमध्ये आपण जातो. इतकं सुंदर आहे पारायण. तर असे काही नियम आहे जे तुम्हाला करायचे आहे. आता तुम्हाला सांगते, अर्थात आपल्याला मासिक धर्म वगैरे सगळं करून, घरातले कामं करून पारायण करायचं असतं. महिलांनो, या 7 दिवसात जीवाचे खूप हाल होणार आहे, मला माहिती आहे. खूप धावपळ होणार आहे, माहिती आहे. वेळेवर कदाचित आपल्याला आपलं जेवण पण मिळणार नाही, कारण आपण काही पण खाऊन घेतो. दूध चपाती जरी खाल्ली किंवा सकाळची भाजी संध्याकाळी खाल्ली तरी चालेल, हरकत नाही. हाल खूप होतील. पण जेव्हा पारायणाची सांगता होईल ना, तेव्हा मला तुम्ही कमेंट करून सांगाल की ते आम्ही पारायण केलं, खूप छान वाटलं. हे जे हाल होतं ना, हे प्रत्येक स्वामी भक्ताचे होता. कारण अर्थात ज्या महिला केंद्रात पारायण करता, आपल्याला याग पण पाहिजे, आपल्याला प्रहर पण पाहिजे, आपल्याला आरती पण पाहिजे, आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पण पाहिजे, स्वामीचरित्र पारायण पाहिजे, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, सगळंच पाहिजे असतं आपल्याला. त्याच्यामुळे जीवाचे हाल झाले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. मनापासून पारायण करायचं, महाराजांकडे प्रार्थना करायची की आमच्याकडनं सगळं तुम्ही करून घ्या. मी करणारी कोणीच नाही, मी करणारा कोणीच नाही, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. आपले महाराज सगळं करून घेता. तुम्ही पण थोडंसं पटकन उठून पटापट पटापट स्वयंपाक करायचा, आपली पण भाजी पटापट पटापट करायची. आणि काही नाही, महाराज खूप शक्ती देता, खूप ताकद देता. आय विश माझ्या सगळ्या महिलांचं निर्विघ्नपणे हे गुरुचरित्राचं पारायण पार होऊ दे, हीच मी दत्त महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. काही प्रश्न असेल तर परत तुम्ही विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.